हरिओम. आज शुक्रवार 26 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग आपण आता ऐकणार आहोत. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दान धर्म स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता आलं नाही. खरं म्हणजे आमचं मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल? योग, याग इत्यादी साधने त्यासाठीच सांगितली आहेत. पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंतांचे अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना मनाचं स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वात मोठा विकार कोणता बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकलं पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले, ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकशिपूच्या वेळी भगवंतानी अवतार घेतला, पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला. यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतलं पाहिजे. मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांनी तपश्चर्या याने धुळीस मिळवली आहे. हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधनं घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधनं कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागलं तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले काम, लोभ, मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंतांच्याकडे विनम्र करा. भगवंतांकडे जाऊ लागा. मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचं मन तुम्हाला आपणहून सहाय्य करेल याची खात्री बाळगा. हरिओम.